नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 1 ऑगस्ट म्हणजे आपली महिन्याची सुरुवात, आपली प्रत्येकाची महिन्याची सुरुवात आणि आज 1 ऑगस्ट म्हणजे आपले लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी। तर सर्वप्रथम आपले जे महामानव आहेत लोकमान्य टिळक यांच्या याला स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण दर महिन्याची सुरुवात करत असताना आपल्याला खूप कामं असतात। आपल्याला वजन उंची भरायची असते, आपल्याला FRS करायचं असतं, आपल्याला दररोजचं जे रुटीनचं काम आहे ते करायचं असतं। पण ते काम करत असताना हे कामं आपण महिन्याभरामध्ये करत असतो, क्रमिक करत असतो। पण हे जे काम आहे आता तुमच्यासमोर जे ओपन केलेलं आहे, ज्याला आपण डेली ट्रॅकर म्हणतो, तर ही डेली ट्रॅकर मात्र रोजच्या रोज जर तुम्ही पूर्ण केलं तरच तुम्हाला पूर्ण महिन्याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे म्हणजे 100% प्रोत्साहन भत्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर पहिल्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची। आणि अनवधानाने जर आपल्याला आठवण पडून गेली तर रात्रीच्या 10 पर्यंत जरी तुम्ही हजेरी पूर्ण भरली तरी देखील तुमची ती दुसऱ्या दिवशी धरली जाते। म्हणून आठवणीने एकदा, दिवसाभरातनं एकदा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ऑन कराच। म्हणजे समजा आपण शाळेतनं आलो किंवा आपण कुठं बाहेरगावी गेलेलो आहेत, कुठं तरी गेलेलो आहोत, कुठं पण असा तुम्ही, पण तुम्हाला तुमची जी हजेरी आहे ती रोजच्या रोज भरायची। आणि आठवणीने घाई गर्दीत जर राहून गेली तर ती रात्रीपर्यंत देखील आपण भरू शकतो। 10 पर्यंत आपली ॲप चालते, त्याच्यामुळे असं टेन्शन घ्यायचं नाही। अनावधानाने झालं तर पण शक्यतोवर आपल्याला हजेरी आपल्या रुटीन वेळेतच आपल्याला भरायची। मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने हजेरी आपली कुठली भरली गेली पाहिजे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीचे गुण असतात तर ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सगळेजण हे काम करत आहात तरी देखील कुठं ना कुठं हे काम आपलं पूर्ण राहतं आणि नंतर वेळ निघून जाते, म्हणूनच आजचा व्हिडिओ आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। तुम्हाला आता दिसतंय माझ्याकडे जेवढे पटार आहेत तेवढे अंगणवाडीत येणार आहेत, त्याच्यामुळे 100% आहे। तर आपल्याला इथं हे ॲरोला क्लिक करून ही हजेरी आधी भरून घ्यायची आहे। तर बघा आपल्याला उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता हा जो आहे तो 100% भरून घ्यायचा आहे। हा भरून झाल्यानंतर आता माझं भरलेलं आहे, आता तो थोडंसं आपण हे केलं तर बघा अशा पद्धतीचं होतं आणि सबमिट करा। म्हणजे आधी सुरुवातीला आपल्याला उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। आणि हा भरून झाल्यानंतर मग आपल्याला THR SCM ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही ECC शिक्षण हे जे आहे तर हे दररोज भरा, कारण की इथे देखील आपल्याला पुरुषाला शिक्षणासाठी 1 गुण आहे। त्याच्यामुळे डेली ट्रॅकरचा जो आहे इथला आपल्याला 1, इथला आपल्याला 1 आणि त्याच्यानंतर FRS मधला 1 असे आपल्याला 3 मार्क याच्यात असतात। मी वेळोवेळी तुम्हाला सांगत असते की हे पूर्ण करायचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर आपल्याला THR SCM याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। हे सकाळी सुरुवातीलाच हे भरा, कारण की ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला बालकांना शिकवायचं। त्याच्यामुळे ECC लर्निंग किंवा हे जे शिक्षण आहे अर्ली चाइल्ड एज्युकेशन, तर हे जे जो ऑप्शन आहे तर हे तुम्हाला आधी भरून घ्यायचं आहे। याचे व्हिडिओ आधी ऐकून घ्यायचे, त्या सबमिट करायच्या आणि त्याच्यानंतर मग अगदी सुरुवातीला अंगणवाडी सुरुवात करत असताना जरी ओपन केल्यानंतर जरी हे काम केलं तरी काहीच फरक पडणार नाही। हे देखील जेवढे दिवस आपली अंगणवाडी उघडी आहे तेवढे दिवस हे काम झालं पाहिजे। इथे तुमचा 1 मार्क आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं आपल्याला जायचं आहे। बघा इथे देखील आपल्याला माहिती आहे इथे बरेचसे आपले ऑप्शन आहेत, पण दररोज करायचं जे काम आहे तर ते आधी समजून घेऊया। तर दररोज करायचं जे काम आहे तर ते आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलं। तर हे आपलं दररोज करायचं काम आहे। आणि हे जे आहे ना, हे जर तुम्ही साधारणतः 1 ते 5 तारखेच्या दरम्यान जर हे काम केलं तर हे काम एवढं फटाफट होतं की आपल्याला आता आमच्या बेटातील बऱ्याचशा ताईंचे 100% काम देखील करून झालं। आता माझे ही जे लाभार्थी आहेत, माझे फक्त 6 लाभार्थी बाकी आहेत। हे 6 लाभार्थींचे मला व्हिडिओ पण उपलब्ध नाहीत आणि त्या माता ह्या बाहेरगावी गेलेल्या आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट पण झाले नाही, तर माझं आजच 100% काम झालं असतं। तर एक लक्षात ठेवा, जितकं तुम्ही सुरुवातीला हे काम कराल तितकं काम हे आपलं 100% होतं। तर ह्या कामासाठी आपल्याला 1 गुण आहे। हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमात परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की हे 3 काम केल्यानंतर आपल्याला 1 गुण आहे। आणि हे जे काम आहे दररोजचं आहे, हे दररोज करायचं काम आहे। हे जे मी तुम्हाला 3 ते 6चं दाखवत आहे तर आपल्याला उपस्थिती, नाश्ता, अंगणवाडी ओपन करणे, त्याच्यानंतर उपस्थिती, नाश्ता, त्याच्यानंतर 3 ते 6, त्याच्यानंतर कृती, याच्यावर आपलं शेवट सबमिट होतो। आणि ज्यावेळेस तुम्ही अंगणवाडी ओपन करता तर ओपनसोबत तुम्हाला ECC शिक्षण हे तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर बघा हा जो कॉलम आहे आपल्याला जो बघायचा आहे तो कॉलम म्हणजे आपला शेवटचा। तर हा बरेच ताई अजूनही भरत नाही, हे पण बरंच ताई भरत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा 1 मार्क जातो।
तर बघा आपल्याला आता इथं भरलेलंच आहे, पण आपल्याला ओपन करून अशा पद्धतीने बघून घ्यायचे. जेवढी तुमची मुलं असतात त्या पद्धतीने तुम्हाला ते भरायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये महिन्याच्या सुरुवातीपासून तर महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळायचा आहे किंवा जे आपलं काम जिथं आहे तर ते काम करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपस्थिती, त्याच्यानंतर गरम ताजा आहार आणि त्याच्यानंतर ECC आणि त्याच्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटी, एवढं काम आपल्याला दररोज करायचं आहे. जर हे काम मी आज 1 ऑगस्ट आहे, जर मी हे काम आज केलं नाही तर उद्या मला हे काम करता येणार नाही. आता माझे हे 28 पैकी 22 लाभार्थी FRचे झालेले आहेत, तर हे लाभार्थी मी उद्या करू शकते, परवा करू शकते. शक्यतोवर 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुम्ही जेवढं हे काम कराल FRचं तेवढं काम अगदी स्पीडमध्ये होतं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही करायला गेलं तर त्याला मात्र वेळ लागतो. म्हणून हे काम शक्यतोवर लवकरच करा. पण मर्यादा सांगण्याचा प्रश्न असा येतो की हे काम आपण नंतर देखील करू शकतो. पण हे जे तुम्हाला मी 3 खुल्या या दिल्या बघा, हे एक ते अंगणवाडी ओपन करणे, त्याच्यानंतर 2 नंबरचं आपल्याला बघा एक अंगणवाडी ओपन करणे, त्याच्यानंतर उपस्थिती नाश्ता भरणे, त्याच्यानंतर गरम ताजा आहार भरणे, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी आहे आपली. पण ॲक्टिव्हिटीच्या पहिले पण आपल्याला ECC शिक्षण याला आपल्याला 3 क्रमांक द्यायचा आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला हे येतं आणि हे सगळं आपल्याला दररोज करायचं आहे. हे जर तुम्ही दररोज करत असाल तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा भेटेल. कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले जे 2 मार्क आहेत ते इथं आहेत. हे बघा इथं भरण्यामध्ये हे भरण्यामध्ये आणि हे भरण्यामध्ये आपल्याला असे एकूण आपल्याला 2 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे हे चुकूनही राहू देऊ नका. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे मिळून आपल्याला 1 मार्क आहे. त्याच्यामुळे 3 मार्क तुमचे डेली ट्रॅकरमध्येच लपलेले आहेत आणि ते मात्र तुम्ही वेळच्या वेळी जर पूर्ण केलं नाही तर तुमचे 3 मार्क हे जाणार आहेत. अशा पद्धतीने ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये महिन्याची सुरुवात झालेली आहे. तुमची अजूनही हजेरी बाकी असेल तर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघून 10 वाजेपर्यंत हजेरी भरू शकता. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.